नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र शासनामार्फत परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 ते 47,600 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिला जाईल. शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही जर फक्त 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. एकूण या ठिकाणी 680 जागांची वॅकन्सी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भात आहे त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी गट ड संवर्गातून या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहे. वेतन तुम्हाला या ठिकाणी S1 नुसार 15,000 ते 47,600 रुपये प्लस अधिक महागाई भत्ते व इतर नियमाप्रमाणे देय भत्ते तुम्हाला दिले जातील. 680 जागांची ही वॅकन्सी या ठिकाणी आहे. नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयामध्ये ही वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी जर तुम्ही फक्त 10वी उत्तीर्ण असाल आणि मराठी भाषेचे चांगले ज्ञान तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. वयमर्यादा जी आहे तुमची 30/12/2023 या ठिकाणी काउंट केली जाईल. खुल्या प्रवर्गासाठी वयमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे. मागास प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षापर्यंतची. पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी 18 ते 55 वर्षाची. स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य जे असतील त्यांना 18 ते 45पर्यंत. खेळाडू उमेदवारांना देखील 18 ते 43 वर्षापर्यंत. दिव्यांग उमेदवारांना 18 ते 45 वर्षापर्यंत. प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तांसाठी 18 ते 45 वर्षापर्यंत. माजी सैनिकांचे उमेदवार जे असतील त्यांना 3 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी दिले जातील. निवड जी आहे तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाईल. 200 मार्काची एक्झाम तुमची या ठिकाणी असणार आहे. त्या संदर्भातील सिलेबस आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये, राखीव प्रवर्ग यांच्यासाठी या ठिकाणी 900 रुपये फीस पेमेंट तुम्हाला भरावे लागेल. माजी सैनिक जे असतील त्यांना कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी भरायची नाही. या ठिकाणी अर्ज जे आहेत 30/12/2023 पासून सुरू झालेले आहेत आणि 20 जानेवारी 2024पर्यंत अर्ज तुम्ही रात्रीच्या 12 वाजेपर्यंत या ठिकाणी करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक त्याचबरोबर जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.